मी माझा पोरगा मागच्या वेळेस त्यांनी इथून तिकीट मागायचा प्रयत्न केला, पण मी त्याला म्हटलं अजून तू 5 वर्ष थांब, पहिले पार्टीत काम कर, पार्टीच्या कार्यकारिणीत जा. सध्या हे त्यांनी छोट्या वाट्यापासून अध्यक्षापासून काम या भागामध्ये चालू केलं, वार्डाच्या अध्यक्षापासून. आणि त्याच्यानंतर त्यांनी हळूहळू पिकअप मग दक्षिणच्या याच्यात आला, बॉडीमध्ये आला. मग ह्या प्रभाग मोठा असल्याकारणे मग मागचे 9 वर्ष अनेक वर्षापासून तिथे नगरसेवकची निवडणूक नाही झाली, महानगरपालिका बरखास्त झाली. आणि त्याच माध्यमातून मी त्यांना सांगितलं की पहिले पार्टीचं काम कर, मग पार्टीला तिकीट मागायचा अधिकार ठेव. जोपर्यंत तू कुठल्याही पद्धतीत विठ्ठल भेदे याचा माजी नगरसेवक, माजी स्टँडिंग समितीचा पोरगा होय म्हणून कुठल्याही पद्धतीने त्याला हे त्या नावानं नाव चालवतं नाही. तू तुझं नाव निर्माण कर, तुझी प्रसिद्धी निर्माण कर, आणि त्याच्यानंतर तू लढ, आणि त्याच्यानंतर तू तिकीट माग, मग तुझा अधिकार राहील. नाही तर कार्यकर्त्यांमध्ये विषय असा जाईल की नगरसेवकाचा पोरगा होता म्हणून त्याला तिकीट दिली, असा विषय जाऊ नये, हाच माझा विषय राहील. काय वाटतं, पोराला तिकीट मिळालेलं आहे, कसं वाटतं? ते तुझे जुने नाते जे संबंध जे होते, लोक त्यांना सपोर्ट करेल? मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, आज मला 4 दिवस झाले की मी या वार्डात जुन्या एरियामध्ये फिरून राहिलो. ज्या ज्या लोकांशी माझा संपर्क या 10 वर्षापासून तुटला होता त्या लोकांना मी पुन्हा भेटून राहिलो, आणि ते एकदम आश्चर्यचकित झाले. आणि ते सगळे म्हणाले की बाबा अभिनंदन, तुमचा पोरगा निवडूनच येते. मी त्यांना सांगितलं की माझा पोरगा त्यावेळेसही तिकीट मागत होता, पण त्याला सांगितलं की पहिले 10-15 वर्ष काम कर पार्टीत, पदभोग, आणि मग पार्टीचं तिकीट माग. त्याच्यामुळे माझे संपर्क तुटला आणि पश्चिम दक्षिण थोडासा हावरापेठपासून दूर झाले असल्या कारणाने मी दक्षिणमध्ये आलो. आणि मी या ठिकाणी पोरांना ज्या ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं, कार्यकारिणीमध्ये ज्या ज्या त्या पदावरती काम त्यांनी केलं, त्या पद्धतीने तो इथे फेमस झालेला आहे. लोकांसाठी काय आव्हान करशील? मी लोकांना नम्र विनंती करतो की विठ्ठल बेदेचा पोरगा म्हणून आपण त्याला निवडून देण्याचं काहीच कारण नाही. त्याच्या वडिलांनी जे काम या ठिकाणी केलं आहे त्याच्यावरतीच मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की आपण माझ्या पोराला सहकार्य करावं, एवढीच विनंती करतो आणि आपल्या 2 शब्द समाज बोलतो.